आपण हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्यामधलं जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण पाहिल्या होत्या. आता ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये फ्लुइडची प्रॉपर्टी महत्त्वाची काय? द सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड अ फ्लुइड्स. ती प्रॉपर्टी मेन झाली. त्याच्यानंतर फ्लुइडची आणखी एक प्रॉपर्टी काय आहे पहा, प्रेशर. फ्लुइड प्रेशर एक्झर्ट करतं. फ्लुइड ॲट रेस्ट असलं तरी प्रेशर एक्झर्ट करतं, मोशनमध्ये असेल तरी प्रेशर एक्झर्ट करतं. तर आता आपल्याला पाहायचं आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. जर रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर अशा वेळेला एक्झर्ट होणारं प्रेशर आपल्याला पाहायचं आहे. आणि ते जे प्रेशर आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी एक व्हेसल घेऊया आपण. या व्हेसलमध्ये लिक्विड आहे. या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं लिक्विड आहे म्हणजे फ्लुइड आहे. याच्यामध्ये आपण एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला. इमॅजिनरी सिलेंडर म्हणजे या ठिकाणी असा एक सिलेंडर आहे असं समजायचं, इमॅजिन करायचं. हा इमॅजिनरी असल्यामुळं काय करतो मी, डॉटेड दाखवतो या पद्धतीनं. हा इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला. आता पहा हे जे टोटल फ्लुइड आहे त्यापैकी सिलेंडरच्या आत असणारं फ्लुइड आहे ते त्याचं मास आहे ते m कन्सिडर करूया. आणि या इमॅजिनरी सिलेंडरमध्ये जेवढं फ्लुइड आहे त्याचं मास m आहे. त्याच्यावरती ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार आणि बॉटमला या ठिकाणी या सिलेंडरच्या बॉटमचा विचार केला तर या ठिकाणी या बॉटमच्या सरफेसवरती हे पूर्णपणे फ्लुइड आहे सिलेंडरमधलं. टोटल मास m आहे आणि याच्यावर जी ॲक्ट होतो म्हणजे काय, mg. हा डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होतो. आणि हा जो mg फोर्स आहे, m म्हणजे मास, mg म्हणजे काय झाला, फोर्स किंवा वेट म्हणतो आपण त्याला, न्यूटनमध्ये असतं ते. हे या इमॅजिनरी सिलेंडरच्या बॉटमपासून डाऊनवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होतं. हा फोर्स झाला. आणि या फोर्समुळं एक्झर्ट होणारं प्रेशर या कंटेनरच्या बॉटमला किंवा या सिलेंडरच्या बॉटमला जे एक्झर्ट होतं प्रेशर, ते प्रेशर किती आहे तर डेफिनेशननुसार प्रेशर म्हणजे काय, फोर्स डिवायडेड बाय एरिया. म्हणून P इज इक्वल टू F म्हणजे काय आलं, mg डिवायडेड बाय A. म्हणजेच या ठिकाणी P इज इक्वल टू हे मास आहे. या सिलेंडरमध्ये असणारं टोटल फ्लुइडचं मास m आहे. डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. त्याच्यावरून आपण काय करूया, या मासची व्हॅल्यू लिहूया. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू g डिवायडेड बाय A. हा व्हॉल्यूम आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम काय असेल, इमॅजिनरी सिलेंडरचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा झाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि ही झाली हाईट h. पहा या पद्धतीनं इमॅजिनरी सिलेंडरची हाईट, इमॅजिनरी सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे एरियाला हाईटनं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, व्हॉल्यूम. म्हणजे AH काय झाला, व्हॉल्यूम झाला. हे डेन्सिटी आणि G आणि डिवायडेड बाय A. म्हणजेच P इज इक्वल टू हा Aला A कॅन्सल गेला, H रो G. अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रेशरचं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. हे प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया ही डेफिनेशन आहे. हा त्याचा फॉर्म्युला मिळाला प्रेशरचा. तर कुठलंही फ्लुइड असेल त्या फ्लुइडची व्हर्टिकली हाईट किती आहे, जेवढा आपण एरिया कन्सिडर करणार आहे फ्लुइडचा त्याची हाईट, त्या फ्लुइडची डेन्सिटी प्रत्येक लिक्विडची डेन्सिटी वेगळी असते. डेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट क्यूब. ही डेन्सिटी प्रत्येकाची वेगळी असते. जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असतं. म्हणजे थोडक्यात कुठल्याही फ्लुइडचं किंवा लिक्विड कॉलमचं जे प्रेशर असतं ते हाईटवरती, डेन्सिटीवरती डिपेंड असतं. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असते.
ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगवेगळ्या ठिकाणी बदलते, पण शक्यतो ऑन दी अर्थ सरफेसचा विचार केला तर काय कॉन्स्टंट असते. म्हणजे मेनली प्रेशर, हाईट आणि रो डेन्सिटीवरती डिपेंड आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती डिपेंड नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं. प्रेशर इज इंडिपेंडंट ऑन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शनल एरियावरती प्रेशर डिपेंड नसतं. तर हे झालं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला आणखी एक कन्सेप्ट कन्सिडर करायची आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कन्सेप्ट काय आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर याची व्हॅल्यू सुद्धा आपण काढणार आहे नंतर किती आहे ती. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कन्सेप्ट काय आहे? आता फ्लुइडमुळं प्रेशर एक्झर्ट होतं, त्याचं एक्सप्रेशन आपण मिळवलं. आता ही कन्सेप्ट कशामुळं आली? कारण का फ्लुइडमध्ये लिक्विड आणि गॅस किंवा एअर, कारण एअर कॅन फ्लो म्हणून ते फ्लुइड झालं. मग आपण विचार केला, ॲटमॉस्फिअरचा विचार केला. अराउंड दी अर्थ सरफेस ॲटमॉस्फिअर आहे आणि अराउंड दी अर्थ सरफेस एअर आहे. एअर आहे म्हणजे ते काय फ्लुइड आहे. त्याच्यामुळं प्रेशर काय एक्झर्ट होत असतं, ते प्रेशर किती असतं, म्हणून हा कन्सेप्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर असा कन्सेप्ट आलेला आहे. तर बरोबर याच मेथडने विचार करा तुम्ही. इथं आपण जे कन्सिडर केलेलं आहे, हा बॉटमचा भाग विचारात घेतला, हा लिक्विड कॉलम विचारात घेतला, असंच बरोबर अर्थ सरफेसवरती कन्सिडर करायचं. समजा हा अर्थ सरफेस आहे, अर्थ स्पेरिकल जरी असली तरी कुठल्याही एका पर्टिक्युलर पॉईंटला विचार केला तर आपल्याला प्लेन दिसते, इमॅजिन होते. हा अर्थ सरफेस आहे, हा अर्थ सरफेस आहे. जसा हा सरफेस आहे असं, आणि या सरफेसच्या वरती पूर्णपणे फ्लुइड आहे, लिक्विड आहे, तसं इथं सुद्धा अर्थ सरफेसच्या वरती पूर्णपणे फ्लुइड आहे, एअर आहे. एअर म्हणजे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेसचं मिक्सचर आहे. आणि मग या ठिकाणी इथं सुद्धा फ्लुइड आहे, इथं सुद्धा फ्लुइड आहे. इथलं फ्लुइड प्रेशर एक्झर्ट करताय म्हटल्यानंतर इथलं सुद्धा एक्झर्ट करणार. त्याच्याबद्दल आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरबद्दल पाहायचं आहे. तर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं, तर ही जी एअर असते पूर्णपणे, एअर कशा पद्धतीने असते पहा. या लिक्विडच्या सरफेसपासून आपण जसं वर जाऊ तसं डेन्सिटी, रो डेन्सिटी कमी होत जाते. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट क्यूब हे कमी कमी होत जातात. डेन्सिटी कमी होत जाते, हाईट जसजशी वाढेल तशी. नंतर ॲक्सेलरेटिंग ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सुद्धा इफेक्ट होतो, हाईट वाढेल तसं. म्हणजे या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट होत असताना ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशाला म्हणायचं, तर हा जो पूर्ण एअरचा लेअर आहे इथल्या फ्लुइडसारखा, याचा ही जी एअर आहे याचं मास आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी mg या सरफेसवरती ॲक्ट होईल. आणि या ठिकाणी जे प्रेशर असेल, अर्थ सरफेसवरती जे प्रेशर असेल त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सेप्ट लक्षात आली का पहा. आता दुसरा एक प्रश्न आहे, ॲटमॉस्फिअर हे या सरफेसपासून असं उंच जाईल तसं जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत त्याला ॲटमॉस्फिअर म्हणणार आपण. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर या ठिकाणच्या पॉईंटला म्हणायचं का, या ठिकाणच्या पॉईंटला म्हणायचं का, तर याच्यामध्ये बदल काय होतो. ॲटमॉस्फेरिक कन्सेप्ट जी आहे ती बरोबर सरफेसला असणारं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, या ठिकाणचं नव्हे. कारण का, जसं वरती जाईल तसं काय होतं आहे, हवा विरळ होत जाते, डेन्सिटी कमी होत जाते. आणि लक्षात घ्या की ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, या व्हॅल्यूपेक्षा कुठलीही कमी व्हॅल्यू असेल तर त्याला व्हॅक्यूम असं म्हणतात, व्हॅक्यूम असं म्हणतात. मग प्रश्न काय येईल, समजा या ठिकाणी या पर्टिक्युलर पॉईंटला वरती 10 किलोमीटर पॉईंटला 10 किलोमीटरच्या अंतराच्या ठिकाणी प्रेशर असेल, त्याला ॲटमॉस्फेरिक म्हणायचं का, नाही. कारण का, तिथं डेन्सिटी कमी झालेली आहे. डेन्सिटी कमी असेल, प्रेशर कमी असेल तर त्याला व्हॅक्यूम म्हणायचं.
परंतु हा टोटली व्हॅक्यूम नसतो, ॲब्सल्युटली असतो. पण व्हॅक्यूमचा सुद्धा कन्सेप्ट कसा आहे पहा, ज्या वेळेला एखाद्या स्पेसमध्ये ॲटम्स मॉलिक्युल्स अब्सेंट आहेत पूर्णपणे एअरचे, तेव्हा त्याला रियल व्हॅक्यूम म्हणायचं किंवा 100% व्हॅक्यूम म्हणायचं. जर समजा विरळ हवा असेल तरी सुद्धा त्याला व्हॅक्यूम म्हणता येईल, परंतु पार्शियली व्हॅक्यूम. ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जर प्रेशर कमी असेल तर त्याला पार्शियल प्रेशर म्हणायचं किंवा पार्शियल व्हॅक्यूम म्हणायचं. आणि कंप्लीट 100% व्हॅक्यूम कधी म्हणायचं, त्या ठिकाणी अजिबात ॲटम्स मॉलिक्युल्स नाहीत. तर अशा पद्धतीनं हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, व्हॅक्यूम आणि पार्शियल व्हॅक्यूम अशा 3 कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील. आता पहा, आपण अर्थ सरफेसपासून 8 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत या ठिकाणी ॲटमॉस्फिअरचा इफेक्ट आहे. त्याच्या पुढे सुद्धा आहे, परंतु अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी 8 किलोमीटरचा विचार केलेला आहे. जेव्हा या ठिकाणी जसं आपण हे mg काढलेलं आहे एवढ्या हाईटचं, म्हणजे इथं जे एच आपण लिक्विड कॉलममध्ये कन्सिडर करतोय ना, तसं इथं एच काय केलेलं आहे, 8 किलोमीटरचं कन्सिडर केलेलं आहे. 8 किलोमीटरचं एक्झर्ट होणारं प्रेशर सरफेसवरती जेवढं असेल त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतात. तर अशा पद्धतीने ह्या 2 कन्सेप्ट आहेत, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, नंतर व्हॅक्यूम, पार्शियल व्हॅक्यूम, अशा कन्सेप्ट आहेत. तर याच्यावरती डिपेंड असणारे 1-2 प्रॉब्लेम आपण पाहूया. त्या प्रॉब्लेमसाठी या ठिकाणी प्रॉब्लेम लिहिण्याऐवजी मी स्लोली वाचतो प्रॉब्लेम, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर प्रॉब्लेम जो आहे तो 2.1 पुस्तकामध्ये पेज नंबर 28 वरती 2.1 हा एक प्रॉब्लेम आहे पहा. मी वाचतो पहा. 2 डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटीज ρ1 अँड ρ2. एक लिक्विड आहे डेन्सिटी ρ1 आहे, दुसरं लिक्विड आहे डेन्सिटी ρ2 आहे. एक्झर्ट सेम प्रेशर, दोन्हींचं प्रेशर जे आहे P1 इज इक्वल टू P2. डेन्सिटी जरी वेगळ्या असल्या तरी दोन्हीचं प्रेशर काय आहे, सेम आहे असं दिलेलं आहे. सेम प्रेशर ॲट ए सर्टन पॉईंट, व्हॉट विल बी द रेशो ऑफ हाईट्स ऑफ रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम्स. म्हणजे पहा, हे लिक्विड कॉलम जे आहेत आपण पाहिलं पहा. समजा या ठिकाणी एक फेसल आहे, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक लिक्विड आहे. याची हाईट H1 आहे, याची हाईट H2 आहे, लिक्विड कॉलमची हाईट. असे 2 लिक्विड आहेत, त्यांच्या डेन्सिटी ρ1 ρ2 आहे. मात्र प्रेशर एक्झर्ट एका सर्टन पॉईंटला, इथून समजा 5 सेंटीमीटर, इथून 5 सेंटीमीटर, प्रेशर मात्र काय आहे, सेम आहे. तर अशा वेळेला त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये विचारलं आहे, व्हॉट विल बी द रेशो ऑफ हाईट्स ऑफ रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम्स. म्हणजे H1/H2 विचारलेलं आहे आपल्याला. हे H1 डिवायडेड बाय H2 विचारलेलं आहे. त्यासाठी काय करायचं, जर प्रेशर सेम असेल, P1 इज इक्वल टू P2 असेल, तर P म्हणजे काय, H rho G, H1 ρ1 G इक्वल टू H2 ρ2 G. दोन्ही साईडचा G कॅन्सल झाला. आपल्याला विचारलंय काय, H1/H2 मिळेल काय, ρ2/ρ1. म्हणजे इन्व्हर्स रिलेशन आहे पहा. म्हणजे H1/H2 ρ2/ρ1 मिळतं. हे झालं आपल्याला विचारलेलं ॲन्सर. सिंपल प्रॉब्लेम आहे. अशाच पद्धतीनं आणखी एक प्रॉब्लेम आहे. त्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे पेज नंबर 28 वरती, एक्झाम्पल नंबर 2.2 असा प्रॉब्लेम आहे पहा. काय प्रॉब्लेम आहे पहा. ए स्विमर इज स्विमिंग इन ए स्विमिंग पूल ॲट 6 मीटर बिलो दी सरफेस ऑफ दी वॉटर. म्हणजे स्विमिंग पूल जो आहे किंवा स्विमिंग टँक आहे, या टँकमध्ये वरून 6 मीटर अंतरावरती एक या ठिकाणी काय स्विमर हा स्विमिंग करतोय. त्याची डेप्थ सरफेसपासून किती आहे,
6 मीटर आहे. कॅल्क्युलेट प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर अबव. स्विमरच्या वरती जेवढं पाणी आहे त्या पाण्यामुळं स्विमरवरती किती प्रेशर एक्झर्ट होतंय ते विचारलेलं आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेलं आहे. डेन्सिटी दिलेली आहे 1000. SI सिस्टीममध्ये दिलेलं आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी सुद्धा दिलेलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी डेप्थ दिलेली आहे, डेन्सिटी दिलेली आहे, जी दिलेलं आहे, प्रेशर विचारलेलं आहे. P इज इक्वल टू H रो जी. सिंपल आहे. H किती आहे 6 मीटर, डेन्सिटी 1000 आहे आणि 9.8 म्हणजे या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल या ठिकाणी 5.88 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर 10⁵ आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या अप्रॉक्सिमेटली 6 टाइम्स एवढं आहे. अशा पद्धतीनं हे ज्या 2 कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत हे आपण आज पाहिल्या. याच्यानंतर पुढच्या पिरियडला आपण पाहणार आहे की या ठिकाणी ॲब्सल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर म्हणजे काय हे पुढच्या पिरियडला पाहूया आपण. वी स्टॉप.